डे 23 ऑफ 100 इन UK. सकाळी उठून गायत्रीचे लिप झालेले ड्राय, मग ती लावत होती लिप बाम. आज होती माझी मॅच, तर आम्ही करत होतो मॅचला जायची तयारी. आणि भूषण रेडी झालेला आहे त्याची एसेन्शियल गोष्ट करून, म्हणजे की पावडर लावून. स्पिन्सची तो बिना पावडर लावता कुठेच जात नाही बाहेर. आम्ही केलेली टॅक्सी बुक, ती येत होती. तोपर्यंत गायत्रीचे काढले थोडेसे फोटोज. फुल हिरोईन दिसत होती ती तर. आजचा वेदर सुद्धा खूप मस्त होतं, एकदम सनी होतं, पावसाचे चान्सेस अजिबात नव्हते. तर असं वाटत होतं मॅच होणार आज कन्फर्म. तर आज चांगला वाटत होता आम्हाला. हा आहे ब्रॅडफर्डचा पार्क अव्हेन्यू ग्राउंड. यॉर्कशायरचा ग्राउंड आहे, खूप मस्त आहे. आणि इकडे आदिल राशीद लोकल सुद्धा आहे, त्याचे ड्रॉइंग्स पण काढले. तो त्यांच्या मुलांसोबत येऊन खेळत असतो इकडे. टॉस जिंकून आम्ही घेतलेली बॉलिंग. पिच एकदम ओली होती, मुंबईच्या कांगालीक सारखी. इकडे वेदरचं काही समजत नाही. इकडे क्लाउड आले की एकदम थंडी वाजते, पण ऊन आलं की अजिबात थंडी नाही वाजत. काहीतरी विचित्रच वेदर आहे. आणि हा आहे आमचा चाचू. हा मिनिमम 10-20 राऊंड तरी मारतो ग्राउंडच्या, आणि त्यासोबत कॉमेंट्री सुद्धा करत असतो. फिरता फिरता नुसत्या शिव्या घालत असतो. हा बघा शिव्या घालतोय. आणि हा बाहेरचा कॅप्टन सुद्धा आहे. हा नुसते बाहेरून फील्ड चेंज करायला बघतो, काय ना काय करतो. हा लय डेंजर आहे. भूषण बॅटिंगसाठी रेडी झालेला. फक्त 120 रन्स हवे होते, त्यात भूषण 30 रन्स नॉट आउट खेळलेला आहे आज. आणि हा आमच्या टीमचा मस्त फिल्डर आहे. हा पहिल्या कॅचला पहिला बोट फाडला, दुसऱ्या कॅचला दुसरा बोट फाडला. दोन्ही बोट फाडलेत त्यांनी आजच्या दिवशी. त्याचं एक वीक तरी वेस्ट जाणार आहे. आज मॅच लकीली खूपच जास्त लवकर संपली, कारण टार्गेट खूप कमी होतं. त्या नदीम भाईनी त्यांची मर्सिडीज ठोकलेली, तर आज त्यांनी आणलेली जॅग्वार. ही पण काय सॉलिड होती, एकदम एअरप्लेनची फील देत होती, एकदम लक्झरियस गाडी होती. नदीम भाई जे आमच्या संडे टीमचे ओनर आहेत, त्यांचं रेस्टॉरंट सुद्धा आहे. तर आमच्या संडे मॅच नंतर आमच्या रेस्टॉरंटमध्ये जाणं फिक्स असतं, तर आम्ही जाऊन तिथे नुसतं चेपत असतो. निघताना आम्ही रेस्टॉरंटमधून थोडेसे मिंट्स ढापले, मस्त असतात हे मिंट्स. तेव्हा पण आम्ही येतो तेव्हा हे मिंट्स घेऊनच जातो. डिनर वगैरे करून आम्ही निघालो घरी. आम्ही टॅक्सी बुक केली. बघतो तर काय मस्त सनसेटचा व्ह्यू होता. आमचं जेवण पोट खूपच भरलेलं, मग आम्हाला घरी जाऊन काहीच करायचं नव्हतं. आम्ही झोपलो आणि भेटूया नेक्स्ट रील मध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.